क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आणि मैदानाच्या आतमध्ये थोडासा कालक देखील पडत चाललंय, कारण पावसाचं वातावरण वारंवार बदलत जात आहे आणि थोडासा उशीर देखील झालाय. सेमीफायनलला साईनाथ आणि संतोष मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना यावेळेस डॉट चेंडू सांगता झाल्या. पंच 2 ओव्हरचा सामना आहे का हा? आपण 2 ओव्हरचा आहे ना? ओके, फायनल 1 ओव्हरचा असेल. यावेळेस देखील चांगली गोलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. खर तर भिलवल्या टीमचा गोलंदाज देवीदासला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी इथे. फायनलचा दिवस आहे, फायनलचा थरार आहे. मैदानाच्या आतमध्ये दुसरी सेमीफायनल पाहतोय आणि अगदीच वंजारवाडी संघाने फायनल मध्ये प्रवेश केलाय. यावेळेस बिग हिट केलाय, बिग ब्लास्ट, फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, थोडस फंबल पाहतोय. यावेळेस 2 धावा इथून कंप्लीट होत असताना शेवटची 3 चेंडू पहा. पहिलं षटक आहे, पहिल्या षटकामध्ये या धावा आल्यात. इट इज अ वाईड चेंडू. एक अवांतर धाव टीमच्या खात्यामध्ये धामणी संघासाठी येते असताना 3 धावा धाव फलकावरती पाहता. यावेळेस देखील डॉट चेंडू. पहा, 5:45 झालेत. चेंडू देखील आता थोडासा दिसेनासा झालाय. यावेळेस देखील साईनाथला चेंडू समजत नाहीये. पहा, डॉट डिलिव्हरी पुन्हा एकदा आले. 5 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. अवघ्या 3 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. यावेळेस देखील इट इज अ वाईड चेंडू. चार धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल आहे. यावेळेस बिग ब्लास्ट, फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. सिंगल धावाले दुसरी धाव देखील सक्सेसफुल होत असताना आणि यावेळेस देखील पंच धावा किती घ्यायचे? 3 धावा. सात धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. षटक संपुष्टात आले. क्रमांक 1 आणि एका षटकाच्या अंती धाव फलकावरती 7 धावा आपण पाहतोय. पहा, चांगली पहा, अगदी रबर बॉल सारखी स्पर्धा आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस अगदी चांगला चेंडू होता. साईनाथला चेंडू समजला नाहीये.
डॉट चेंडूची सांगता झाल्या आणि अगदीच 22 स्वरूपात एक सिंगल धाव येत असताना एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती स्कोर आपण 8 पाहतोय. यावेळेस पहा एक एक धाव खूप महत्वाची आहे पावसामध्ये. दोन धावा धावफलकावरती आहेत पहा. 9 धावा धावफलकावरती. यावेळेस बिग ब्लास्ट चांगलं क्षेत्ररक्षण पाहतो. एक सिंगल धावाल्या इथे खराब फेकी परंतु 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 11 या अंकावरती. पहा एवढं कालोख झालंय तरी देखील आमचे सचिन मिरकुटे कॅमेरामॅन आहेत परफेक्ट चेंडू घेण्याचा प्रयत्न करतायत. आम्हाला इथून चेंडू दिसत नाही परंतु त्यांच्या कॅमेरामध्ये चेंडू दिसतोय. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे पहा सेकंड अटेम्प्ट मध्ये पुन्हा एकदा 2 धावा. पहा या 4 चेंडू मध्ये 6 धावा आल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक 13 या अंकावरती आपण पाहता. वाईड चेंडू पहा अगदीच उचली घेणारा चेंडू होता आणि अगदीच इथे वाईड चेंडू आलाय. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न अगदीच लॉंग ऑन मध्ये फटका सजवला. एक सिंगल आहे. दुसरीचा प्रयत्न दुसरी पूर्ण होईल का आणि खराब फेकी ते पंच धावा किती घ्यायचे तिथून 3 ओके 17 धावा आहेत पहा धावफलकावरती 17 धावा. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यावेळेस पहा अगदीच यावेळेस फटका चांगला आहे आणि यावेळेस चेंडू पंच काय डिसिजन षटकार पहा षटकार आलाय शेवटच्या चेंडूवरती. हा झेल खूप महत्वाचा होता टीम बिलवले टीम साठी परंतु इथे 23 धावा आहेत धावफलकावरती. 24 धावसंख्येचं टार्गेट आहे. येणार चेंडू 12 मध्ये 24 बनवायचे असतील. चला जा दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेच.
24 धावसंख्येची गरज आहे. रामदास देवीदास अशी जोड केली, मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले खरं तर भिलवले टीमची. चला सामना चालू करायचा आहे पंच. चला सामना चालू करायचा आहे पंच. 12 मध्ये पाहिजे 24. पहिला चेंडू गोलंदाजी मार्क वरती सागर. यावेळेस आपण पाहतोय डॉट चेंडूची सांगता झाली. यावेळेस पहा अगदीच दुसरा चेंडू देखील डॉट आलाय. यावेळेस पहा दुसरा चेंडू देखील डॉट आलाय. येणारे चेंडू 10-10 मध्ये पाहिजे 24. मोठ्या फटक्यांची गरज आहे. यावेळेस देखील डॉट चेंडू. यावेळेस फटका फसला होता परंतु फेकी या ठिकाणी खराब. आणि यावेळेस एक सिंगल पूर्ण करत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय 1 या अंकावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. तिथून चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. त्यावेळेस लॉंग ऑफ मध्ये फटका सजवला. क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून. निलेश एक सिंगल आले. दुसरीचा प्रयत्न झालाय. दुसरे देखील इथून सक्सेसफुल होईल. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 3 या अंकावरती. विजयासाठी 21 ची गरज आहे. येणार चेंडू 7 मध्ये 21 पाहिजेत. प्रति चेंडूचा विचार केला 3 ची सरासरी राखणं गरजेचं असेल आणि 1 ते 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे मॅच मध्ये. यावेळेस देखील निर्धाव चेंडूची फेक झाली होती परंतु 22 स्वरूपात एक सिंगल आल्या. षटक संपुष्टात आले. क्रमांक 1 आणि एका षटकाच्या अंती धावफलकावरती धावसंख्या 4. विजयासाठी 20 ची गरज आहे. पहा जसा की जुलै महिना चालू आहे असा पाऊस चालू आहे मैदानामध्ये. टीच्या ऐवजी आपण टेनिस खेळवतोय आणि चांगली 20 पाहिजेत. 20 एक ओव्हर मध्ये 20 ची गरज आहे. निलेशला प्रमोट केलं जातं.
हॅलो. 2 चेंडू 17ची गरज आहे. यावेळेस पुन्हा एकदा चला वंजारवाडीचा वंडर बॉय आलाय आता. प्रतीक वाघमारे नाणेफेकचा कॉल केला जाईल. दोन संघादरम्यान आपण पाहतोय. चला कॅप्टन या. पहा सागर पवार आणि प्रतीक वाघमारे अशी जोडी असायची खरं तर 2 वर्षापूर्वी. आता पाहू दोन्ही एकमेकांसमोर असणार आहेत. वंजारवाडी आणि धामणी या दोन संघादरम्यान लढत असणार आहे. एका ओव्हरचा सामना. कोण बाजी मारेल हे देखील पाहणं खूप गरजेचं असेल इथून. एक ओव्हर एक